परवाला एक जण म्हणला, महाराज मी 40 वर्षापासून वारी करतो. मी म्हणलं जरासं भानावी ना, तू कोणाला बोलायला? तू 40 वर्षापासून वारी करतो सुमळ्या, भगवान शिवशंकरांची कृपा आहे आपल्यावर. वारी सुरुवात त्याने केली पंढरपुरातल्या मालकाची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. त्यावेळेला चोखोबाराय जंबूदीपात आले इथे पंढरपुरात मंगळवेढ्याला, एका लिंबाच्या झाडाखाली, ज्याच्या गाडीला 222 दिवे आहेत. आपल्या मंत्र्याला किती असतात मामा? एकट्याच्या गाडीला 222 दिवे, एकट्याच्या गाडीला 222 दिवे. अशा इंद्राच्या नगरीतलं अमृत खराब झालं. ते 2 राज्यात अमृत नेलं पण शुद्ध नाही झालं. आणि चोखोबारायने जंबूदीपात पंढरपुरात अमृत शुद्ध केलं. विचारलं को भावा आज तिच्या येते, बाकीच्या राज्यात तिथं का नाही केलं? नाही म्हणले, माझ्यात अमृत शुद्ध करण्याची ताकद आहे, पण ती ताकद पंढरपुरात आल्याशिवाय येत नाही. ठिकाणाची ताकद आहे, स्थान महात्म्य. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांतीब्रह्म नाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात की संतांचं देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. सोपा अर्थ आहे. ऋण या शब्दाचा अर्थ कर्ज. ते संतांच्या देवावर कर्ज आहे. चार्वाकांना हे वाक्य पटलं नसेल, हरामखोरांना. कारण शक्यतो चांगल्यांचे वाक्य नालायकांना पटतच नसते. ज्यांना पटत नसते ते नालायकच असतात. चार्वाक कोणाला म्हणायचं माहितीये का? ते आपल्याच जन्माला येतात, आपल्या सोबत राहतात, आपल्या सोबत खातात, आपल्या सारखे कपडे घालतात, पण आपले वाभाडे काढतात. ह्या भडव्यांना चार्वाक म्हणायचं. अशा चार्वाकांनी माझ्या पैठणच्या मालकांना प्रश्न केला असावा की महाराज तुम्ही सरळ सरळ सांगतात की देव ऋणी आहे आणि शिवाय ते कर्ज संतांचं आहे. तुम्ही संत लोक भजन कोणाचं करता? माझ्या पैठणच्या मालकांनी सांगितलं आम्ही देवाचं भजन करतो. मग देवाचं भजन जी आरती तुम्ही करता त्या आरती देव तुमच्यापेक्षा मोठा का लहान? ते म्हणले आम्ही त्याला लहान म्हणत नाहीत आणि मोठंही म्हणत नाहीत, पण आम्ही त्याचं भजन करतो. चार्वाकांनी प्रश्न मला असं वाटतं अजून काही चिकित्सक लोकांना केला असावा. मग तुमच्यापेक्षा जर देव मोठा आहे तर मग मोठा तुमच्याकडून कसं काय कर्ज घेईल? तर माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं सांगितलं देव मोठा आहे पण त्याला अधिक जर मोठं कोणी केलं असेल तर आम्ही केलंय. हे देवा आमच्या भावामुळे तुला देव पण आलंय. सज्जनांनो, वैकुंठातला जगाचा मालक विशिष्ट प्रकारची खोळ पांघरून बसलेला होता. तो तुम्हा मला ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका, रविदास महाराज, गोरोबा काका, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई. सज्जनांनो, यांनी जर अवतार घेतला नसता आणि ही जर जन्माला आली नसती ना तर माझा सिद्धेश्वर भगवानही आपल्याला कळाला नसता. विटेवरचा मालकही आपल्याला कळाला नसता. याच्या पलीकडे सांगू का, ऊसातल्या डुकरातून आपल्यात काहीच फरक राहिला नसता. तुम्हा आम्हाला मोठे पण आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तर संतांकडनं मिळालाच. हा भाग सोडून द्या. पण देव सुद्धा ही विश्वाची कुलदेवी कोणी दावी केली? कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने, केली ठावी संताने, केली ठावी संताने. संताने आपल्याला संतांनी दाखवले. सोपा मुद्दा सांगतो, अडचणीत हात घालत जाऊ नका, इचू निघत असते. तुमच्या भागात एखाद्यानं जर भरपूर पैसे कमिले, 400-200 कोटी कमिले, त्यांना आमदारकीला फॉर्म भरला आणि एकटंच फिरत राहिलं तर लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्यात. त्याला मोठं करणार कोण असते माहिती आहे का? त्याच्या जवळचे कार्यकर्ते. हे त्याचे प्रचार प्रमुख आहेत. मग जसे राजकीय क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला मोठं करणारे त्याचे प्रचार प्रमुख आहेत, त्यांच्यामुळे तो ठावा होतोय, हा मोठा आहे, हा चांगला आहे, परिसराचा विकास करील, हे त्याच्या भोवतालचे लोक सांगतात. तसे संत हे जगाच्या मालकाच्या सानिध्यातले प्रचार प्रमुख आहेत आकाश महाराज. आणि या संतांनी तो मोठा केलाय, हे त्याच्या डोक्यावरचं कर्ज आहे.
तुमचे निबर स्वतः म्हणतात पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे निबर पण बरा कोणामुळे दिसतोय? तुमचे बरा दिसत असो. तुम्हा संतांमुळे माझा ओझ आहे. हे देवावर संतांचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी जगाचा मालक म्हणून नाचे मागे मागे. नाचणं म्हणजे घुंगर बांधून नाही. संतावर आलेली उणीवता, त्यांच्याकडची पडलेली कामं हे स्वतःहून करतोय, अंग झोकून करतोय. इति नाम नाचणे. म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया. सर्व संकट स्वतःकडे ओढून घेतोय. साकडे पडोने दिकाही व्यथा. व्यथा म्हणजे संकट. आपणची माथा ओढवे, पण कोणाचं नाही बरं. काल परवा एक जणानं चावणं गेल्यावर माळ घातली आणि ते म्हणला आपल्यावरची संकट देवानं वढवा. तो असा आसरा आहे का देव? सुंबळ्या का त्याच्या गोळ्या संपल्यात? तू काल परवा चावणं गेल्यावर माळ घातली, तू अजून आमच्या जवळून गेला की तू ढवळ्या कोंबड्यासारखा वास येतोय. आणि तू एक काम करायला काय तू रिकामा आहे का? कोण्या संतानं? तेची संत तेची संत ज्यांचा भेत विठ्ठली. आयुष्य देवाकरता समर्पित केलंय त्या संतांचं. साकडे पडोने दिका हे व्यथा, आपणची माथा ओढवी. सगळं आपल्या डोक्यावर ओढवतोय. संत किती मोठे आहेत. एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. आमदार तालुक्याचा असेल, खासदार जिल्ह्याचा असेल, मंत्री राज्याचा असेल. मला वाटतं 2 असतील राज्याचे मोठे कॅबिनेट वगैरे. काय आपल्याला कळत नाही. जे कळत नाही ते कशाला आगाव इचकायचं. जिला गवऱ्या लावता येत नाहीत तिनं धिरडे करायचे नाही. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदी करायचीच नाही. दुधाचा खराब होईल ना. आपल्याला काही होताच येत नाही तर आगाव कशाला दुसऱ्याचे वाभाडे काढायचे. फार काही झालं तर एका देशाचा एखादा असू शकतोय. पृथ्वीवर सगळे देश आहेत. या सगळ्या देशाचा राजा होऊ शकतो का विकास महाराज कोणी? हे त्रिलोक्यात मुकुटमणी आहेत. खालचं 1 लोक ते 7 पाताळ आहेत. वरचा 1 लोक हे 7 द्वीप आहेत. आणि वरचे 14 भुवन हा 3रा लोक आहे. 21 स्वर्ग 14 भुवन त्याच्यात आले. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ खालचे. आपण ज्या द्वीपात राहतो त्या द्वीपाला जम्बूद्वीप म्हणतात. जम्बूद्वीप, सिंहलद्वीप, कौसद्वीप, पलवंगद्वीप असे 7 द्वीप आहेत. राहिलेले घरी गेल्यावर तुम्ही रिकामी जागा बरा. मोबाईल मोठा येत तुम्हाला खपक्या इचकी जा त्याच्यावरचं. हे वरचे 7 त्याच्यावर 21 स्वर्ग 14 भुवन या त्रिलोक्याचे मालक संत आहेत. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. पैठ देहूतल्या मालकांनी 5 नंबरचा राजा होऊन गेला. पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात तसा राजा झाला नाही. 1 नंबरचे राजा कृष्ण, 2 नंबरचे राजा विदुर, 3 नंबरचे राजा कणक आणि 5 नंबरचे राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या 5 लोकांसारखा राजा जन्माला येणे नाही. मामा अशा राजाला देहूतल्या मालकांनी सांगितलं, राजे तुम्ही मुठभर मातीचे मालक आहात. छत्रपतींना बोलणं सामान्य? हा, ज्याच्या खिशात 10-15 नोटा आहेत ते बैल दुसऱ्याला रामराम घालीत नाही. ते बैलच नाही तर काय ते 10-5 नोटा काय त्याच्याजवळ? ते पैसे कोणाकडे बी झालेत, कोणाकडे बी झालेत. नाही मी बंद केलं. हे वाट लावतेत ना आमची नंतर. विठाला विठाला विठाला. खाली बस ना तू, खाली बस. मागच्या बायाच्या शापान जळून जाशील ना तू. त्याला बघू देईन मला. तू बस खाली. मी तुला खूप दिवसापासून ओळखतोय म्हणून लावू देतोय. बिचारे प्रचार करतेत त्याच्यामुळे लावू देतो त्यांना. विठाला 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 विठाला. त्यांना 6 कोटीचं घर आहे. किती मोठे असतील ती माणसं. पैशावर काय नसते, काय नसते. छत्रपतीपदी भेटत असती काय? माझ्या रयतेच्या राजाला देहूतल्या मालकांनी म्हणावं, नजराणा पाटील तर त्यावेळेला, राजे तुम्ही मुठभर मातीचे मालक आहात, आम्ही त्रिभुवनाचे राजे आहेत. काय ताकद असेल महाराज. झोके तुका म्हणे आम्ही राज्य त्रैलोक्याचे. वा बापू वा वा. असा पुरावा दिला की आमच्याकडे वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट. असला पुरावा पाहिजे.
तुका म्हणे आम्ही राज्ये त्रिलोक्याचे. काय ताकद महाराज. म्हणून एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला विठाला. चोखोबारायला 2 राज्यामध्ये इंद्र अमृत घेऊन गेलता. 2 राज्यात. पण दोन्ही राज्यामध्ये अमृत शुद्ध झालं नाही. ज्या वेळेला चोखोबाराय जंबूदीपात आले इथे पंढरपुरात मंगळवेढ्याला एका लिंबाच्या झाडाखाली, ज्याच्या गाडीला 222 दिवे आहेत. आपल्या मंत्र्याला किती असतात मामा? एकट्याच्या गाडीला 222 दिवे. एकट्याच्या गाडीला 222 दिवे. अशा इंद्राच्या नगरीतलं अमृत खराब झालं. ते 2 राज्यात अमृत नेलं पण शुद्ध नाही झालं. आणि चोखोबारायने जंबूदीपात पंढरपुरात अमृत शुद्ध केलं. विचारलं को भावा आज तिच्या येते बाकीच्या राज्यात तिथं का नाही केलं? नाही म्हणले माझ्यात अमृत शुद्ध करण्याची ताकद आहे, पण ती ताकद पंढरपुरात आल्याशिवाय येत नाही. ठिकाणाची ताकद आहे. स्थान महात्म्य. तसं हे स्थान महात्म्य मोठं आहे. फार मोठं नाविन्य आहे. हे सामान्य नाही राजो. या मालकाकडे येणाऱ्यानं 700 वर्षापूर्वी सांगितलं याला काही लागत नाही दुसरं. एक पसा पाणी एक बिलवद. एक पसा पाणी एक बिलवद. एक पसा पाणी एक बिलवद. 700 वर्षापूर्वी माझ्या नामदेवरायानं लिहून ठेवलंय. ह्या मालकाला काय लागते माहिती? एक पसा पाणी एक बिलवदळ. किती सोपी पूजा आहे. श्रद्धेनं करायचं पाणी जर पसाभर त्याच्या अंगावर टाकलं आणि एक बेलाचं पान समर्पित केलं की पूजन सोपं आहे. सोपं पूजन आहे. इतका दयाळू आहे माझा सिद्धेश्वर. स्फटिकासारखं निर्मळ करीन आणि हिऱ्यासारखं मोठं करील. फार मोठी ताकद आहे त्याच्यात. सज्जनांनो, या मंदिरातल्या मालकाच्या डोळ्यात इतकी मोठी ताकद आहे. त्यानं डोळा उघाड्याशिवाय थेंब पडत नाही. त्यानं डोळा झाकला की काही नाही. त्यानं उघाडा कीच पडत आहे. त्यानं फडफड केला की मग गारगुंडा पडत्यात. इतकी त्याच्या डोळ्यात ताकद. अख्खं त्रिभुवन त्याच्या डोळ्यात सामावले. सबदेव की बाबा. परवाला एक जण म्हणला महाराज मी 40 वर्षापासून वारी करतो. मी म्हणलं जरासं भानावी ना. तू कोणाला बोलायला? तू 40 वर्षापासून वारी करतो सोमळ्या. भगवान शिवशंकरांची कृपा आहे आपल्यावर. वारी सुरुवात त्याने केली पंढरपुरातल्या मालकाची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. ओम नमो शिवाय. कावरी घेवरी खांदी मिळाली वैष्णव मांदी. त्याचे रजारेणू. वा. ही अगोदर पंढरपूरला कावड नेली. भजन पण त्यांनी सुरू केलंय. भजन करी महादेव. ह्या वारकरी संप्रदायातली स्थापना हा मृदंग नावाचं वाद्य भगवान शिवशंकराची संकल्पना आहे. त्यांनी आरक्षित केलंय. त्यांनी आरक्षित केले. वाद्य त्यांचं आहे. भजनालाही तीच होते. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे शिवशंकर. ही सगळी कृपा त्यांची. बऱ्यापैकी पंढरपुरातल्या मालकिनीची त्यांच्यावर कृपा आहे. आपण मालकिनीची कृपा असली की लक्ष्मीलाही मठी जवळ येते. काही जण म्हणले असतील मालकीन म्हणजे लक्ष्मी आदिशक्ती रमा आहे ती. तिची बऱ्यापैकी अभंगावर येतोय. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. काय ऋणे काय ऋणे. एकदा आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या आग्रहास्तो त्यांनी आग्रह केला बरं जास्त. त्यांच्या आग्रहास्तो भक्त चुडामणी संत शिरोमणी नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आग्रहास्तो यात्रेला गेले. उत्तर भारतात गेले ते. खरं तर पंढरपूर सोडा वाटत नव्हतं नामदेवरायांना. चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. आन तुझी पंढरीनाथा. आन तुझी पंढरीनाथा. चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. आन तुझी पंढरीनाथा. आन तुझी पंढरीनाथा.
चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. आन वाहिली देवा, आन शपथ आहे तुझी, तुझ्या पाय मला सोडा वाटत नाहीत. समाधी कुठं मागितली माहितीये? पायरीला, पायरीला मागितली हो. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे वर देते, वर देते, संत पाय हिरे वर देते. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, देवा आम्ही तुझ्या पायरीचे चिरे बरे आहेत. तुझ्या दर्शना करता येणाऱ्या संतांचे पाय पायरीवर पडतील त्यावेळेला त्यांचे चरणरज आम्हाला लागतील वारकऱ्यांचे. आणि वारकऱ्याच्या पायाची माती मंदिरातले मालक कपाळाला लावतात. चरणीचे रज वंदी शुळ पाणी, इतकी ताकद आहे वारकऱ्यांच्या पायात. पण ते वारकरी जे मृदंग वाजून तंबाखू खात नाही, कीर्तनात चाली म्हणून तंबाखू खात नाही आणि कीर्तन करून तंबाखू खात नाही, त्या वारकऱ्याला किंमत. हो, तंबाखू खात असेल, गुटखा वडीत असेल, कधी मधी बिडी वडीत असेल, पाकिटावरल्या चोराव, लोकांचे कीर्तन करायला, लोकांच्या सप्त्यात मोठाले पाकिटं घ्यायला आणि तिकडं व्यसनं करायला, अशा व्यसनी आमच्या लोकांसाठी पंढरपुरातल्या मालकाला नरक एक स्वतंत्र करावं लागेल. स्वतंत्र या भाडव्यासाठी. हो, ज्या बाईला तिची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला भातावर तूप वाढीती. त्या महाराजाची उत्तमराव जात विचारित नाहीत, त्याचं गाव विचारित नाहीत, त्याची श्रीमंती विचारित नाहीत, काही विचारित नाहीत. फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचा वारकरी आहे म्हणून आरती घेऊन आल्या हो त्या वाड्यात. पायका मामा माळोदेंचा वाडा, आरती घेऊन आल्या. आरती काय विचारलं त्यांनी बाळ्याचं? ज्ञानोबराय तुकोबरायचं नुसतं नाम घेतो म्हणून बाळ्या व्यसन करू नको, नाही तर यम तुला इतका हानीन तू इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला विठाला. वा, जायचं नको म्हटले होते. वेगाच सांगतो, 2 पुरावे घेऊ बापू. आज पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, नामा मी आयऱ्या गैऱ्यासोबत पाठिणार नाही, तुला ज्ञानोबरायसोबत पाठवायलो. आणि जात ज्ञानोबरायसोबत निघाले. का मुलीचं लग्न झाल्यावर सासरचे लोक दिवाळीला धाडणार नव्हते, लक्ष्मीपूजन करायचं होतं ना. लक्ष्मीपूजन झाल्यावर पोरीला भाऊबीजीला पाठवायलेत, लक्ष्मीपूजन नवऱ्याकडेच करायलेत. तिला जावंसं वाटत होतं पण नाही पाठवलं. नाही म्हणले, पाठवायचंच नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी एक गाडी आली दारापुढून, तिला दिवा होता. दिवा, त्या गाडीला दिवा होता. ती गाडी आल्याबरोबर सारी लोक घरचे बाहेर आले. काही गावातले सुद्धा प्रतिष्ठित आले. त्यांना माहिती दिवा कोणाच गाडीला नसतोय, एक तर पेशंटच्या गाडीला असतोय. तर तिचं सायरन पाहिल्यावर इथं घाम येतो, बाप्पा मध्ये कोण हे, वाचतो का मरतं, तेव्हा आवाज ऐका वाटत नाही. आणि एक रट्टे हाणणाऱ्याच्या गाडीला असतोय, त्या रट्टे हाणतेत म्हणूनच आपल्या चांगल्याला जगता येते डिपार्टमेंटचे लोक. नाही तर नालायकाने आपल्याला तर दिवसा लुटलं असतं. त्याच्या एक गाडीला असतो. आणि एक ढवळ्या कपड्यावाल्याच्या गाडीला असतोय, पण तो कायमचा नसतोय. ह्या 5 वर्षात असला तर पुढच्या 5 वर्षात बोंबलत जातो. काय खरं नसतं त्या दिव्याचं, खरं नसतं, खरं नसतं. पण 58 वर्ष दिवा कवान गाडीला. गाडीतून खाली उतरल्याबरोबर या 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 बरे चाले बरे, नाही गडबडे निघायचं नाही, कस काय, काही नाही. भाचीला घ्यायला आलो. DIG होते, DIG. सासरा आतमध्ये गेला आणि म्हणला, सुनबाई आहे त्या साडीवर गाडीत बस आणि दागिन्याची सुटकेस गाडीत टाक, अंगाव घालू नको, पाहुण्याला गडबड आहे. ती म्हणली, मामा तुम्ही म्हणले पाठवायचं नाही दिवाळीला. बाई नव्हतं पाठवायचं, पण DIG आलेत ना. कोणामुळं पाठिलं? ज्ञानोबराय. किती DIGचे बाप, त्रिभुवनाचे बाप, नुसते DIG काय. मग ज्ञानोबराय सोबत पाठवायलो म्हणे नामदेवा. जा तुम्ही. गेले यात्रेला. ऋण सांगतोय, ऋण 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 ऋण. उत्तर भारतात गेल्याच्या नंतर एक यवनाचा प्रांत लागला. यवन, यवन
यवन म्हणजे जुनी भाषा, आत्ताच्या भाषेत मुस्लिम. राजा होता तो मुस्लिम समाजाचा राजा. तसा फारसा वाईट नव्हता राजा. वारकरी संप्रदाय विशिष्ट प्रकारच्या जातीला नाव ठेवत नाही. हा संप्रदाय सगळ्या जातींचा मिळून झालेला संप्रदाय. उच्च नीच काही, तिष्ठे भाव भक्ती, काही संबंध नाही इथं. इथं फक्त चांगला पाहिजे. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, वैष्णव सांभार धन्य त्याची माता. रविदासाच्या आईला धन्यता दिली. आईला नाहीच पठ्या घर सोडून कुठं गेला, फक्त मायबापाची सेवा केली. मंदिरातल्या मालकांनी रविदासांना काशीतून कंगन पाठिलंय. काशीतून कंगन. काय ताकद होती या लोकांची, काय जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. कोण्याही कुळातला असू द्या. पंढरीचे वार करी, त्यांचे पाय माझे श्री. मग तो कोणी असू द्या. जनाबाई म्हणतात त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत, त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत. मला वाटतं चातुर्मासाची सांगता किती तारखेला झाली? कालच्या 27ला वारीहून आल्यावर. 27 तारखेला 4 महिन्याच्या चातुर्मासाची सांगता झाली. काही काही गावात कायमस्वरूपी काकडा असतो. कुठं 1 महिनाभर करतात, कुठं 4 महिने करतात. या 4ही महिन्याच्या चातुर्मासात एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय काकडाच संपत नाही. कान हो पात्रा खोदो, पिंजारी तो दादो, भजनिया भेदू हरीचे पायी. त्याच्यातला एक व्यक्ती किलिंबे होता. किलिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. तरी पण केवढा जरी अभ्यास असेल, तू वारकरी संप्रदायात ना, तुला नाव घ्यावाच लागेल. का? त्या व्यक्तीनं भजन इतकं मोठं केलंय, त्या भजनाचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, म्हणून सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव घातलं. इतका दयाळू आहे पंढरपुरातला मालक, इतका दयाळू या मंदिरातला सिद्धेश्वर भगवान. त्याचं कर्ज नामाचं कर्ज. चला, रस्त्याने एक यवन राजा, प्रांत होता तो यवनाचा, त्या प्रांताचा तो राजा आहे. आणि त्या मुस्लिम समाजाच्या राजाचा प्रधान होता, त्याचं नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. कधी कधी चांगल्या लोकांचा इतिहास वाची जाणं. काही काही लोक आहे ना, पेपर वाचू वाचू कोपऱ्यातले ॲडव्हर्टाईज पण वाचित आहेत. हो, महिन्याला चष्मे बदलायलेत. काय म्हणले आमचे पाहुणे उभे होते, कुठे तुम्ही मेवणी उभी होती. कशाला इचकायला ते पेपराचे कोपरे आंधळा व्हायची वेळ आली तुला. कधी कधी ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, पुराण वाच, संत वाङ्मय वाच. उद्या तू वाचिलं तर नातवायला सांगशील, आणि ते उद्या भविष्यातले या देशाचे तारे उज्ज्वल होतील, आपली परंपरा सांभाळतील. काय भंगार वाचवायला लागला. विठाला विठाला विठाला. पेपर वाचू नका असं म्हणणार नाही. चालू विश्वातल्या घडामोडी रोजच्या कळतात, त्याबद्दल ठीक आहे. पण इतकं प्रेम नसावं ना. कोपऱ्यातल्या पण घडी, कोपऱ्या कोपऱ्यात कोपऱ्या कोपऱ्यात काय दरड सुमळ्या. तितका वेळ ज्ञानेश्वरीत घातला तर जीवनाचं सोनं होईल. चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे. सात्विक आहे, सज्जन आहे, प्रांजळ आहे. तुम्हाला एक माहिती असावा, अकबराकडे 9 प्रधानापैकी एक विशिष्ट प्रकारचं मंडळ होतं. 9 रत्नापैकी बिरबल वंशाने एका ब्राह्मण कुलातले होते. 4 शाखेपैकी एका शाखेचे होते. अश्विलायन, कान्नव, माध्यंजन शाखा असतात, त्याच्यापैकी एका शाखेचे विद्वान व्यक्ती, विद्वान. आणि एवढा मोठा राजा, काही निर्णय घ्यायचा, पण बिरबलाने निर्णय खारिज केला की बाकी संपलं. त्यांनी फुल्ली मारली की राजानं तो निर्णय बदलून टाकायचा. इतके विद्वान होते. तसा हा चारुकीर्ती नावाचा प्रधान त्या प्रांतातल्या मुस्लिम राजाचा प्रधान होता. आणि त्या प्रधानानं सांगितलं, सरकार ये महाराष्ट्र के संत है, बोले बहुत बढ़िया है. हिंदी येत नाही मला, थोडी थोडी बोलतो. गरज बी नाही येण्याची. काय आपली मराठी येते चांगली, काय गरज आहे त्याच्यावर फुकट कळण शेंडी वळवळ. काय करायचं त्याला? काय आपल्याला कुठं दुसऱ्या राज्यात तिकडे तिकडे जायचं काय? गेलो देवदर्शनाला तर सगळ्या सुविधा आहेत. आता काय ताण नाही, तिकडेही मराठी कळणारी लोक आहेत. बोर्डच लावलेत, इथं महाराष्ट्रीयन जेवायला भेटन. कधी जाणं तिरुपतीला, कुठेही जा, तिथं बोर्ड लावलेले आहेत मस्त मराठीत. काय आता काही ताण नाही राहिला. वाटतं पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आपली आली पाहिजे. माझ्या आळंदीतल्या मालकाला भाषा 56 येत होत्या, पण वैभव कोण्या भाषेचं सांगितलं? ये मराठीचे किंवा माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवी. श्रीमंत माणसांनी बाजारात गोरगरिबाच्या बायकायला यात्रेत जत्रेत बाजारात हजारो साड्या वाटा,
पण आधी बायकोला घ्या. बायकोची साडी फाटल्यावर जर दुसऱ्याला वाटीत असेल तर भंगिरी आहे समजायचं. आधी तिला झाक ना सोमळ्या, तिला झाक, आणि मग शेजाऱ्याला साड्या वाट. आपलं आधी आपलं जतन करायचं. तुमच्याकडे बैल आहे, ट्रॅक्टर हे, पेरणी यंत्र आहे, सगळे. आधी आपलं पेरायचं आणि मग दुसऱ्याला पेरायला द्यायचं. दुसऱ्याला पेरायला दिलं आणि शेतातली वल वाळली, बायको जोगवा मागू लागली. मी म्हणलं जिजी जोगवा काऊन मागायलीत? म्हणले माया नवऱ्यानं दुसऱ्याच पेरायला दिलं आणि तोवर कामची वल वाळली. भंगिरी आहे तू हा नवरा. आपलं जतन करतेत का? त्याला किंमत आहे. भाषा 56 आल्या पाहिजे, पण आपली आधी सांभाळली पाहिजे. आपली सांभाळली पाहिजे, आपली सांभाळली पाहिजे, आपलं जतन केलं पाहिजे. लय नाटकी लोक घरच्या गाईला पाणी पाजणार नाही तर पंढरपुरातून 5 रुपयाची पेंडी घेते आणि त्या गाईच्या तोंडाला लावते. ती गाय तिला खाव वाटतो, पण तिचा मालक लय हरामखोरेनं ते सकाळी तिच्या तोंडावर फटके हाणतो. तो खाल्ली की तोंडच फोडीन. मग ती शिकलेली गाय असती. तुम्ही 5 रुपयाची पेंडी घेतली, तिच्या तोंडात दिली की पान धरी, ती नुसतं पान धरी, ती दातान तोडीत नाही. आणि ते मालक सांगतो सोडून द्या, यानं आपलं 5 रुपये द्यायचे आणि तोंडात द्यायची आणि पलीकडे सरकायचं. तिनं तोंडातली पेंडी खाली टाकली की हे पुन्हा बाजारात मांडितो. म्हणजे एक पेंडी 100 बार ऐकीत नाही. म्हणतो मी पंढरपुरात गाईला पेंडी चालली, घरची गाय वाळून गेली सुंबळ्या. येडा आहे का? पंढरपुरातली चंद्रभागा तिच्या गोळ्या संपल्यात का? तुला आशीर्वाद द्यायला ना आलाय का? चोंभाळेपणा करतो उगा आपला. विठाला 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 विठाला. त्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं सांगितलं, सरकार इतकं वर्णन केलं, इतकं वर्णन केलं. मी परवाला एका कीर्तनात बोलून गेलो, मोठी माणसं तपासल्याशिवाय मानित नाहीत. आणि तपासायच्या आधी मानलं की फजिती होत असती. आम्ही एकदा यात्रेला जाता एक जणांना आम्हाला चहा घ्यायला बोलिलं. पितो तो मी काळा चहा. बोलिल्याच्या नंतर ते म्हणले दूध घ्यायचं का? तर म्हणलं मी काय बोक्या नाही बाबा. हो. ते पुन्हा म्हणले कशात घेता? म्हणलं मी कपात घेतो, बशीत घेतो. काय नाही, त्याचं काय विषय नाही. काही लोक काशीला गेल्यावर कपात घेत नाहीत, बुटात पितेत, असं असतं काय कायच नाटके भलते. एक जण म्हणला मी वर्ष पुण्यतिथीचं खातच नाही. धाब्यावाले कदरले तुला, त्याचे बिलं दिले नाही सुंबळ्या, तू म्हणतो पुण्यतिथीचं खात नाही. सगळा नाखापासून शेंडी लोक भरलास आणि तू खात नसतो वय सुंबळ्या. आणि तो खाण्यानं न खाण्यानं काय फालत होणार आहे? विठाला विठाला विठाला. या संप्रदायात नाटक चालत नाही. येथे नाही येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार. दानाची अंतर पांडुरंगा, दानाची अंतर पांडुरंगा, दानाची अंतर पांडुरंगा, दानाची अंतर पांडुरंगा. येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा. हे साऊंड सिस्टीम वाले तुम्हाला धन्यवाद. देवाला कळतंय ना त्याला. अहो त्याला किती कळतंय सांगू का? मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. मुंगीचा पायच किती मोठा असेल, त्याच्या पायातलं घुंगरू आकाश महाराज, आणि त्या घुंगरातला मणी दिसेल का तुमच्या चष्म्यानं? आणि त्याचा आवाज त्याला तिथं कळतंय. किती कानं असतील त्याचे गोड, त्याचे डोळे सांगू किती गोड आहेत. 100 फुटाहून दगड काढा खालचा, 100 फुटातला दगड काढा. वीर खोदताना दगड क्रेन मधून खाली पडला आणि त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडूक बाहेर पडला. कोणी चारा दिला असेल सांगता का बापू? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. दयामुखी तारा कोण घाली, दयामुखी तारा कोण घाली. कारणाठवीचे कृपाळू देवाचे, कारणाठवीचे कृपाळू देवासी. त्याची मुखी तारा कोण घाली, त्याची मुखी तारा कोण घाली. कारणाठवी कृपाळू देवासी.
खालचा खड्ड्यातला दगड काढ्या पाटील त्या कोणत्या बेंडकाल चारा घातला असेल तो कृपाळू देवे काय दिसतंय मामा त्याला. इकडे खालच्या परिसरात निलेश एक डोंगराळ गाव होतं, त्याला बोरी काहीतरी असं नाव होतं. पण त्या परिसरातल्या तुमच्या एका राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीनं त्या परिसराला पाणी दिल्यामुळं तिथल्या बोरी बंद झाल्या, त्या कडोटुकाड होते. तुमचा कापूस असेल, केळी असेल, ऊस असेल, एक पाणी गेलं की वाळून जाते, एक पाणी कमी झालं की वाळून जाते. भर चैत्रात डोंगरावरल्या बोरी हिरव्या राहतात. फुटती तरुवर उष्ण काळ मासी. कोण पाणी घातलं असेल त्याला, ही ताकद त्याची आहे, त्याची ताकद आहे, त्याची ताकद आहे. असा कृपाळू मालक. वर्णन केलं संतांचं, माझ्या आळंदीतल्या मालकांचं आणि नामदेवरायांचं वर्णन केलं चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं. हुशार प्रधान होता, चांगला होता. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या सोबत माणसं चांगले आहेत तो चांगला होता असतो. घायाळाचा संघ केला अंगोंग, घायाळ झाला माणूस, घायाळ. आणि एक जण गेलं त्याला कावटाळलं महाराज, मग बरं होईल म्हणून. त्याचं झालं शर्ट रक्तानं लाल, याचं काय बरं करीत, तोच घायाळ. काय घायाळ करीन ते, काय घायाळ होईल. जो थंडीत उघडा थंडीनं कुडकुडायला आणि ते म्हणला मला पांघरायला दे, ते म्हणला बोटभर कपडा नाही माझ्या अजून, तुला काय देऊ, मीच मेलून. संगती चांगल्याची केली पाहिजे. चांगल्याच्या संगतीत कोणाचाही उद्धार. उंदर जेवारीत निघले की मारतेत, बाजरीत निघले की मारतेत, मकात निघले की मारतेत, आणि गणपतीपाशी निघले हो. मुषगराजो भयोस्थितो यत दर्शयामि धरः यतं मोदकं प्रसादे रस्तु मुषगराजं स्ततेव च गणानंद्वांगणपदे गवमह्यंगवप्रिया. लगेच एक मोदक गणपतीला आणि दुसरा मोदक उंदराला. कोणा संग उंदीर हो, आणि इकडे बाजूला गेल्या. म्हणून दोन दोन पायाच्या उंदरायनं याच्याजवळ राहत जा. हो, भंगिऱ्याच्या संघ राहिल्यावर खपकी भेटत असते. विठाला विठाला बऱ्यापैकी मोठी झालेली माणसं ही संघच्या लोकांनी मोठी झाली. रावण हा विद्वान होता पण मोठा होत नव्हता. रावणाला मोठं केले त्याच्यासोबतच्या 134 लोकांनी. त्याच्यापैकी सर्वात बुद्धिवादी व्यक्ती होता रावणाकडं, त्याचं नाव होतं तत्वकुंभ. वाचा पुराण, लक्षात येईल तुमच्या. विमानं तयार करायचं कारखाना होता त्याच्याकडं. विमानं, त्याला पेट्रोल डिझेल फिजेल काय लागत नव्हतं, मनाच्या वेगाने विमानं धावायचे. असा तत्वकुंभ नावाचा व्यक्ती त्याच्याकडे होता. अशी बरीपैकी विद्वान लोक होती रावणाकडं. 127 म्हणून मोठा झालाय. अकबराकडे बिरबल मोठा. बिदरच्या बादशाकडे 3 लोक मोठे, म्हणून पंढरपुरातला मालक त्याच्याकडे 2दा गेला. एकदा सोयरिकीला गेला आणि एकदा लग्नाला गेला. मोठी माणसं जवळ असली की काम जवळ होत असते. मी पैशाने नाही म्हणालो, नुसत्या बुद्धीनं बी नाही, वैचारिक पातळीनं. ज्याची वैचारिक पातळी गोड आहे अशी लोक सोबत असली की त्या माणसाला दगडावर आपटिल्यान मरण नाही. वैचारिक पातळी गोड असलेली माणसं जवळ ठेवली पाहिजे होती. लक्षात ठेवा, मोठं होते. भगवान प्रभू रामचंद्र एकट्या लक्ष्मणाला घेऊन सोबत निघले. एक तर बाई होती सोबत लक्ष्मी. बाई काय करणार आहे. ह्या 3 लोकायला पृथ्वीवर जय प्राप्त करणारा राजा हरवला. संगत एकाच संन्याशाची होती. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. पण तो संन्याशी गथुड बांधित नव्हता. त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो एकटाच तुकोबराच्या वाक्यातून सुटला, नाही तर तुकोबराच्या वाक्यातून कोणी सुटलं नाही. नाही त्या सुटानी द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची. नाही त्या सुटानी द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. किंवा ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. एकटा, शर्टच नाही खिसात नाही, इतका निखळ संन्याशी.
आणि त्या संन्याशामुळे पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात विजयाची गुढी घेऊन पाडव्याच्या दिवशी गावात आलाय. विजयाची गुढी, नाही तर कशाचा विजय फिजे. 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. फक्त महाराज मारुतीरायाची कृपा, संगतीची ताकद आहे. एक शपक पुरावा ऐकिला मी. रामजी के साथ हनुमान नहीं होते, रे राम जी के पूरे कभी काम नहीं होते, ए राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के साथ हनुमान नहीं होते. मारुतीराय जर सोबत नसते तर प्रभू रामचंद्राचं काम झालं नसतं. संगतीची ताकद लय मोठी असते. संगत चांगल्याची केली. एका बरणीत मीठ टाकलं आणि एका बरणीत तूप टाकलं, जागा पण बदलल्या. महाराज प्रवचनकार बाबा मगाशी भेटले होते. जागा पण बदलल्या. जागा मीठ टाकलेली भरणी कपाटात कधीच नसती. ती गॅसच्या वाट्यापाशी गरमीनच वाकडी झाली. थोत्तर एकीकडं बुडी एकीकडं. चुलीपाशी ठेवल्या होतं, बापरे पॅरेलिस झाल्यावानीच करते. आणि तुपाची बरणी चुलीपाशी असती का? हां, ज्या दिवशी पुरणपोळी केली, वरण भात केला, त्या दिवशी तूप काढायचं. किती बरणीची ताकद कोणाच्या संगतीमुळं? तुपाच्या. कुठं गेली? कपाटात. तूप संपल्यावर शहाणपणा केला बरणीनं, हौदापाशी आली. दिवाळीला पोरले मोठे आले, डबके कमी पडे, त्याला छिद्र पाडलं, दोरी लावली, नेलं तिकडं गावखराला. हां, संगत सोडली की गावखराला जातात बरण्या. म्हणून 2-2 पायाच्या बरण्यानं चांगल्याच्या संगती सोडू नका. घाणीत जावं लागतं. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक माहित आहे, भगव्या कपड्यात मारुतीराय आणि पांढऱ्या कपड्यात भीष्माचार्य. असा कोणी होणे नाही, असा कोणी होणे नाही. पण फक्त मथार भाकरीचं कानकोंड झालं हो, त्याच्यामुळं शरपंजरी पाडावं लागलं. फक्त भाकरीचं. एक कविता ऐकली ती मी. इंग्रजांच्या काळात आपलं हिंदूचं सैन्य असलं की काडतुसाला गायची चरबी लाईत होते. इतके भडवे होते इंग्रज, इतके नालायक होते, इतके हरामखोर होते. त्यांना ही संस्कृती भ्रष्ट करायची होती. हो, म्हणून बाटवायची होती आपली लोक. पण नाईलाजानं काडतूस हे तोंडानं तोडावं लागायचं. त्या एका सात्विक हिंदूला एक कवीने विचारलं, का रे तुम्हाला काही वाटत नाही गायची चरबी? म्हणला, थोडा वाटत नाही. नच उलटे काळीज त्याचे, परी शर्मिंदे अन्नाचे. नच उलटे काळीज त्याचे, परी शर्मिंदे अन्नाचे. भाकरीचे कानकोंडे आहेत आम्ही. लेकर बाळक कसे जगवा? भीष्माचार्य फक्त भाकरीपुरते कानकोंडे राहिले होते. काय करता येत नव्हतं त्या महात्म्याला. पण तितक्यामुळे 113 बाण अंगात गेले. संगतीचा दोष आहे, संगतीचा दोष आहे. काय चांगली माणसं संगतीत असली, तुम्ही अजून लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात बायको सात्विक, त्याला वनवासात स्वर्ग आहे. ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, पाहिली बैलगाडी उतारायला लागली आणि उताराला लागलेली बैलगाडी बैलांना ऐकत नाही, तर मालक बैलगाडीवर बसून बैलगाडी हाणीत होता आणि लाकडाचा मोठा एक दांडा घेऊन बाई चाकाला आडवीत होती. चाकाला आडवीत होती, वटकन देत होती. इतकी पवित्र माझ्या महाराष्ट्राची स्त्री आहे. आपल्या पतीला आधार देते, आधार देते. संगतीची ताकद आहे हो, संगतीची ताकद आहे. रावणाला 134 पैकी अजून एका गोष्टीने रावण मोठा झालता, बायको चांगली होती. हो, ज्याच्या जीवनात बायको कर्कशा, अरे त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय. कर्कसे संगती दुःख उदंड फजिती. पत्नी सात्विक असली पाहिजे, संगतीची ताकद आहे. आणि बायको चांगली असल्यावर ह्यो बी भंगिऱ्या चांगला पाहिजे बरं. नाही तर ह्यो जर बुटा हरपून येत असेल तर काय त्याचं कसं पुढे जाईल संसार? पती आणि पत्नी संसार रथाचे चाक आहेत, त्याच्यामुळे दोन्ही चांगली लागतात. संगतीचा परिणाम आहे. त्याच्या पुढे सांगू का तुम्हाला? मी म्हणलं यांची लेकरं चांगली निघतील. कोटीनं श्रीमंती कमिली, कोटीनं श्रीमंती कमिली. पोट्ट जर बुटा हरपून येत असेल तर काय करायची ती संपत्ती? 13व्या पुरत राहील का ती 13व्यापर्यंत? नाही नाही, हे सुद्धा चांगले असावा. संगतीचा परिणाम फार मोठा आहे. तुम्हाला याच्या पलीकडे सांगू का? एका बैलाची किंमत 2.5 कोटी झाली. 2.5 कोटी. आणि तो बैल बैलगाडीला झुकला आणि त्याच्यासोबतचा बैल शिवळावर पडत होता. कशी गाडी वाढता येईल? एक बैल शिवळावर पडल्यावर त्याला दुसऱ्याला चालता येतं का नीट? संगतीचा परिणाम आहे. हो, चांगल्याची संगत पाहिजे. आणि घोडी घेतली 3.5 लाखाला. ना द्या आपला जुनाट.
पैसे दिले त्याला, पण त्याला 1 लाख रुपये द्यायचे राहिले. त्याला म्हणलं वा ही घोडीवर बसून पाहीन. शहाणी माणसं तपासल्याशिवाय घेत नसते, इतर घालतो मी. राजाला सांगितले 2 संत चांगले आहेत, पण ते मानायला तयार नाही ना. आधी तपासल्याशिवाय मानित नाही. तो संती केला ऋणी, याच्यावर सांगतोय. मला ना दे, उसाल पाणी देतात, त्यात मधलं गवत उपटायचा. त्याच्यामुळे लांबते कीर्तन, असं काही ताण घेऊ नका. येतो जाग्यावर मी, बसस्टँड होकीत नाही. लांबून येईल, रस्ता चांगला पाहिल, पण ST बसस्टँडला नेतो. मधात प्रवासी सोडित नाही. मग ते म्हणला महाराज एक काम करो पंडितजी, सब पैसे बाद में दो. हिंदी काय मला येत नव्हती इतकी, पण बोललो त्याला तशी काय तशी. त्याला माहिती होतं घोडीला 3 चाली होत्या, पहिली चाल, मधली चाल, तिसरी चाल. मग त्याला पाहिल्यावर त्याला पैसे देऊन टाकले. पण एके दिवशी मी शेतात घोडीवर बसून येडा करायला गेलो, तो घोडीला अशी खोड होती, लोंब कळलेल्या बोरी खालून गेली. त्यावेळेला माझं तंगडं जरा चांगलं होतं, अपघात नव्हता म्हणून आकाश महाराज घोडीहून उडी टाकली म्हणून थोत्तर वाचलं. नाही तर चट काट्यानं वरबड असतं. काय कामाची घोडी, त्याच्यापेक्षा पायी पायी गेलेलं बरं ना. संगतीत घोड्या चांगल्या असावा. तुम्ही कोणीकडे लावलं नाही, असं काही मनानं कुठला अर्थ लावायचा नाही पाटील. अद्याप नाही, संगतीत चांगल्या असावं. घोडा असो घोडी असो चांगला असावं. एक जणाची मसड 18 लिटर दूध देत होती, पण शेवटचं कप भर काढताना लाथ हानीत होती. मग कधी लातानं दूध सांडायची, नाही तर काढणाऱ्याचे दात पाडायची. ही मसड 3ऱ्याच दिवशी इकाव. ही कडव्याचा काळ आहे. ही काय कामाची, दूध खाऊक दे ना, आणि काढणाऱ्याचे गुडघे फोडायली, नाही तर थुत्तर फोडायली. काय कामाची खोडील का, कशाला कामाचं नाही ते. हे ठुल नाही पाहिजे खोडील माणसं. परमार्थात तो खोडील नसावच. परमार्थातले खोडील तर बापरे बापरे, चटकन पोह्यातला कडीपत्ता उचलल्या आणि फेकून दिले पाहिजे. हो, परमार्थात खोडील सांभाळले की सांभाळणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असते. विठाला विठाला विठाला. राजाला सांगितलं खूप मोठी संत आहेत. राजा म्हणला आपल्या परीक्षेत पास झाल्या संत. राजाने गाय कापली. वाक्य सांगायला कठीण वाटतंय. एका तलवारीत गायीचं मुंडकं तोडलं. गायीचे 2 तुकडे केलेली गाय एका गाड्यावर टाकली आणि तो गाडा संत शिरोमणी नामदेवरायच्या पुढे आणला. कोण आप? नामदेव जी. महाराष्ट्रातले संत आहेत जी. त्या बादशाहानं सांगितलं गाय जिवंत करावं लागते. नामदेवरायांनी ज्ञानोबारायकडे बघितलं असं. ज्ञानोबारायांनी सांगितलं नामदेवा, राजे तुम्हाला म्हणलेत, मन नाही म्हणले. ज्ञानोबारायला काय अशक्य होतं. खालचं बुडातलं पाणी वरी आणलं होतं. ऐक एक पुरावा. तव गडगडीत कृपा उदके ओसंडला, तव गडगडीत कृपा उदके ओसंडला, कल्पांती खळवळला सिंधू जैसा, सिंधू जैसा, कल्पांती खळवळला सिंधू जैसा. तव गडगडीत उदके ओसंडला, तव गडगडीत गडगडून कूप उदकी ओसंडला, कल्पांती खळवळला सिंधू जैसा. जाऊ द्या, कल्पांतातलं नाही डोक्यात आलं. भरत तर कळतं ना तुम्हाला, समुद्राला येणार भरत. या समुद्राला भरता आल्याच्या नंतर हवामान खात्याचे लोक समुद्र काठावरच्या लोकांना सांगतात आपल्या नावा बाहेर काढा. नुसतं भरता आल्या मामा खळवळल्या, असा खूप खालून खळखळ खळखळ वरी आणला होता. काय ताकद ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांनी सांगितलं राजे तुम्हाला म्हणतात. बघा आजा संत शिरोमणी नामदेवरायांनी राजाला सांगितलं, राजे परवाच्या दिवशी दुपारी गाय उठवतो. आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवा दुपारी उठवतो. राजानं सांगितलं ठीक आहे येतो मी. निघून गेले. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने विचारलं सरकार जरा निर्णय कठीण घेतलाय. नहीं बोले, नहीं प्रधान जी नहीं, बड़े महाराज परीक्षा तो पेपर तो कठीण ही हो ना. पहिलीचा जसा पेपर तसा कलेक्टरच्या परीक्षेचा पेपर कसा राहील.
पहिलं जमतंय नर्सरीचं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची. हे नर्सरीतले पेपर आणि ते असतात. चिऊ मिऊ चाऊ काय चालतं नाही खरं काय, त्याला काय विषय नसते. दादा मला एक वहिनी आण फुलासारखी छान. बाई एकच वहिनी रावणानं आणली तर सगळ्या वहिन्याला धवळ्या साड्या घालावं लागल्या. तू कशाला सांगती वहिनी आणायची बाई मुकाट्या बसणं. हे पहिलीच हे कलेक्टरच्या पेपरला असते. मग नामदेवरायला पेपर द्यायचा आहे तो साधा पेपर असेल का. गायच कापून टेकली महाराज. गाय काय नामदेवरायकडे देवाला लालूच द्यायला पैसे होते, पण पैसे दिले नाही का नामदेवरायनं. ते पैसे घेत नाही. मोल ने घे जग जेटी त्याचे पायी घाला मिठी, मोल ने घे जग जेटी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. पैसे कशा करता घेत नाही माहितीये का. पैशाची मालकीनं त्याची बायको आहे ना. बायको जोडले पैसे कोणाला असते ती इमानदारीने सांगा. उत्तमराव कोणाच्या बायका पैसे चोरीत नाहीत. अशी एखाद्याची बायको का नवऱ्याचे पैसे चोरीत नाही. नाही चोरले तरी 10 लाख तिथे 20 मागती का नाही. सगळ्याच्या बायका नोटा बदलल्यावर कळाल्या. मग त्याने गतुडे बदलायला दिले ते दुसऱ्या जो दिल्या ते पैसे गेले आणि चटच गेले. हो बायका आपलेच पैसे घेतात पण कोणाला देतात. अडचणीत नवऱ्याला. लाखात एखादी एडपट असती उलटी गंगा वाहती ती भावाला देते. मग अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब पाकिस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. लांब झोपलंय समजायचं त्याचं नशीब. लय लांब झोपलेले लांब. टकटक दोघी तिघी दिसतात नवऱ्याला त्रास देणाऱ्या. उभ्या राहा बरं तुम्ही तिघी जणी. उभ्या राहा. ए काय माग पाहती राय उभी. हा तूच माग पाहू नको उभी राय. तूच आहे. राव द्या बाबा आजच्या दिवस हे कीर्तन झाल्या तुम्हाला शा देईन ती बाई. आकाश महाराज तुम्हाला 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 ह्या मेल्याला आणलंच कशाला म्हणे. एवढ्या बार माफ करतो तुम्हाला. हो तुम्हाला सिद्धेश्वराची शपथ आहे नवऱ्याला त्रास देत जाऊ नका. बाईचा नवऱ्या इतका देव जगात मोठाच कोणता नाही. तिचा सगळ्यात मोठा देव आपल्या कपाळाचा मालक आहे. आधी त्याची सेवा करायची आणि मग महाराजाला शिरा देत जाय. महाराजाला बदाम टाकून शिरा देतील नवऱ्याला टायमाला चहा देत नाही. वारे वा तुझ्या गावात असेल त्या गावात भूकंप तर होणी बरं आहे बापा. अवघड काम. तुम्हालाच एक जणाला विचारलं होतं नाही का हे महाराज कशाला सांगते. अरे सुंबळ्या तू शेपुडी आहेस तू खालचं खात जाय. उठाडानं वरचं खात जाव. तू काय लायकी वरचं खाला म्हण. शास्त्र वाची जाय मग कळतंय तुला. विठाला विठाला विठाला. हा राजू एक वारकरी एका गावात होता तर अख्खा पाऊस पडा चैत्र महिन्याच्या तृतीयेला गंधमादन. आणि एक पतिव्रता ज्या प्रांतात होती तर त्या प्रांतात पंढरपुरातल्या मालकाला मातीचा खडा पण हाणला नाही कोणी 7व्या अवतारात. तिचं नाव लोपामुद्रा. एक पतिव्रता एक 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 पतिव्रता. 2 जारीने एका नगरीत राहत होत्या. वैभवशाली राजा भिकारी झाला. पावसाचं काय महाराज गारगुंडा पडते आणि गारगुंडा दगडाचा पाऊस पडन दगडाचा. आपण ज्या प्रांतात चांगली माणसं राहतो त्या प्रांतावर विठेवरच्या मालकाची कृपा असती. त्या मालका या सिद्धेश्वर भगवंताची कृपा त्या प्रांतातल्या लोकांवर असती. ताकद असते त्याची. असो नवऱ्याला डोक्यावर घेऊन बाई फिरली आणि एका महाराजाला चालता चालता हात लागला. उत्तर द्या तुम्ही. उत्तर नंतर तुम्हाला कोणी विचारल्यावर. हो लातो की भूत बातोशी नाही मानते. हो रस्त्याने चालता चालता हात लागला आणि शाप दिला. ज्याने कोणी याला हात लावला असेल त्याला उद्या सकाळी सूर्योदय झाला की मरण येईल. बाईनं हातात पाणी घेतलं. 9 दिवस सूर्याला चिव दिलं नाही. सुमती आणि शांडिल्य सख्या दोघी बहिणी 9 दिवस सूर्योदय. काय ताकद बाईची. किती मोठी ताकद सांगू तुमच्या माईनं माझ्या माईनं. तुमच्यातल्या एका बाईनं सासऱ्याची कंबर धुतली. सासऱ्याची नवऱ्यानं पाणी टाकलं आणि सुनानं सासऱ्याची कंबर धुतली. तर सासऱ्याने जाता जाता आशीर्वाद द्याला देवा हिचे भरके वस्त्र धुत जाय. 27 दिवस पंढरपुरातल्या मालकानं साडी नेसली आणि बहीण झाला चोखोबरायची आणि त्या बाईचे बाळांत ते धुतले. ताकद नाही. कोण म्हणते चांगलं वागणाऱ्या बाईत ताकद नाही. इतकी हिंमत आहे चांगलं. तिची देवावरी सत्ता. अहो तुमच्यात इमानदारीनं वागलेल्या बाईनं मारुतीरायाची शेपूट उपटून घेतली.
मारुतीरायाची शेपटी काढून घेतली. पारामेश्वरला तिचं नाव होतं चंद्रसेना. भडव्याला काय असतं माहिती आहे का, दुरणभर पाणी घेतात काही काही भडवीन, समुद्राला आंघोळ घालतात. अरे तो पहाटे पाणी नेलं नाही, तू काय समुद्राला आंघोळ घालतो. वाचवावं लागतंय, वाचवावं लागतंय. फक्त आता मला सांगा, बैल 2 आणि जमीन 300 एकर, किती माळ घालायची? 2 तासात किती सांगायचं मामा? एक एक क्रम, एक एक पुरावा सांगायला किती वेळ पुरणार आहे? पावणे 200 ग्रंथ वाचले त्या खोपडीनं. वाचल्याशिवाय काहीच सांगत नाही, किंवा चांगल्या माणसाचं ऐकल्याशिवाय सांगत नाही. विठाला 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 विनंती केली देवाला, देवा बघा बघा, देवा आमच्यासाठी बघू नकोस रे देवा, पण देखता गाईचं डोकं आणि शरीर वेगळं पाहिल्याच्या नंतर दुःख वाटतं रे देवा, दुःख वाटतंय, दुःख वाटतंय, दुःख वाटतंय. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. तो चारुकीर्ती नावाचा प्रधान येऊन पाहत होता, गाय उठली का नाही, गाय उठली का नाही. नामदेवराय त्या गायीपाशी बसून पंढरपुरातल्या मालकाचं चिंतन करत होते. तिसऱ्या दिवशी मेलेल्या गायीचं त्वचा राहीन का चांगली? रक्त वलं राहीन का? गुडगा फुटला एके दिवशी शेतात गेल्या गेल्या, त्याचं रक्त खाली आलं. 15 मिनिटाला रक्त वाळून गेलं. जित्या बाळू महाराजाचं, बाळू महाराज तर मेला नव्हता ना, जित्या बाळू महाराजाचं रक्त खाली आल्याच्या नंतर वाळून गेलं, रक्त गोठून गेलं. मेलेल्या गाईचं रक्त वलं राहू शकतं का? नामदेवरायात ताकद होती. गाई डोका आणि शरीर जरी वेगळं असेल तर अंगावरचा रोम बाप पडत नव्हता. इतकी ताकद होती, इतकी ताकद. चारुकीर्ती नावाचा प्रधान आला, ते कपडे बदलून आला, साधा पोशाख घालून आला. पाहिलं, गाईच्या बाजूला चौकून फिरला. गाईची शेपटी उचलून पाहिली, लवचिक होती. गाईचा हात कान हालून पाहिला, लवचिक होता. गाईचं कापलेलं रक्त जशाला तसं ओलसर होतं. आणि रस्त्यानं तो विचार करायचा, देवा ज्या साधूच्या सानिध्यातल्या चिंतनानं 3 दिवसापूर्वी मेलेली गाय अजून जशाला तशी चेतून राहती, काय 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 साधू ताकद असेल. वरी पाहिला आणि देवाला विनंती केली, परमेश्वरा मी ज्या यवन राजाकडे राहतो त्या राजाला या संतांचं वर्णन केलंय, ही संत त्या परीक्षेत पास व्हावा. राजा निघाला दुपारच्या वेळेला रथात बसून, निघाला. राजा ज्या वेळेला रथात बसला तर चारुकीर्ती नावाचा प्रधान रथात बसत नव्हता उत्तमराव. त्याच्या लक्षात आलं, नामदेवरायनं गाय जर नाही जिवंत केली तर उद्या मला राजा गंध लावू देत नाही. गंध होता त्याच्या कपाळाला. मला उद्या राजा, तो संती केला ऋणी सांगतोय, तो संती केला ऋणी, मला उद्या राजा गंध लावू देत नाही. अंतकरणाच्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला जो देवता होती, ती देवता तो अंतकरणात तो स्मरत होता, भगवंताचं चिंतन करत होता. आणि तेवढ्या अवकाशात राजा खाली उतरला. राजाने विचारलं, महाराजजी, महात्माजी, गाय नाही जिवंत केली तुम्ही? नामदेवरायांनी प्रसन्न मुद्रेनं पाहिलं, सांगितलं, राजेसाहेब मी जर जिवंत तुमच्या माघारी केली असती तर तुम्ही म्हणला असतात मेलेली गाय लांब नेऊन टाकली आणि दुसऱ्याची आणून उभी केली. कारण गाईच्या रंगासारख्या गायी असू शकतात. तुम्ही मेलेल्या गायीचे तुकडे लांब नेऊन टाकले आणि तुम्ही दुसऱ्या कोणतरी एखाद्या वारकऱ्याची महाराजाची गाय मला दाखवता, याच्याकरता तुम्हाला खरं वाटणार नाही म्हणून तुमच्या देखतात जिवंत करतो ना. नामदेवराय जवळ गेले आणि लांब ठेवलेलं डोकं जवळ टेकलं, जवळ टेकलं, जवळ टेकलं. काय करता येत नाही लोकांना. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. जी निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियचा तो केला पुरुष. बाईचा माणूस केला आळंदीतल्या मालकांनी. काय ताकद नाही, किती मोठी शक्ती आहे लोकांची. जवळ घेतलं म्हणक मेलेलं उठिलं नाही का, एक शपथ पुरा आहे. सच्चिदानंदा बागोविंदा कानी जलासी हो जागा, ऐकुनी वाणी साधू उठला, पतिव्रतेचा मनोरथ पुरला. सच्चिदानंद बाबा, बाबाजी थावरे. आणि मेलेल्या माणसाला उठिलं ज्ञानोबारायांनी प्रवरेच्या तीरावर आणि त्याच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा खकू झाला. काय करता येत नाही. गाईचं डोका सजवळ ठेवलं माय. हे गो माता, हे ब्रह्मांडाच्या मालकानं तुला या विश्वात फार मोठं स्थान दिले ग माझी माय. उठ माय, उठ 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 उठ.
तात्काळ गाय उठली आणि संत शिरोमणी नामदेवरायाचे पाय चाटीत होती, जिबे पाय चाटीत होती, पाय चाटीत होती. तर उत्तर भारतातला उत्तमराव मुस्लिम समाजाचा राजा, त्याच्या अंगावर शहारे आले, त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तो एकच म्हणायचा, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला. गायीनं पाय चाटून बाजूला झाल्याबरोबर उत्तर भारतातला मुस्लिम समाजाचा राजा नामदेवरायाच्या पायाने पुनीत झालेल्या जमिनीवर तो लोळत होता, लोळत होता, लोळत होता, लोळत होता. तर एका ठिकाणी नामदेवरायाला विचारलं, जगाचा मालक तुमचे पडलेले काम करतोय, याचा अर्थ तो नाचतोय म्हणून नाचे मागे मागे, पण असं काय दिलंय तुम्हाला? आम्ही जन्मोजन्मी पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. वाया विठ्ठले कृपा केली, वाया विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. वाया विठ्ठले कृपा केली, वाया विठ्ठले कृपा केली. ह्या नामस्मरणाचं, ह्या कर्तव्याचं, ह्या निष्ठेचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून जगाचा मालक संतांना अडचणीत जरी आले असतील तरी त्या अडचणी दूर करणे इति नाम नाचणे, म्हणून दुसऱ्या कडव्यात म्हणतात. बोला महाराज, काय ताकद. वडगावला असायचे गुरुजी तुम्हीच का? वा छान. एक व्यक्ती मामा, खूप मोठं संप्रदायाला योगदान गुरुजींचं. म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी तुम्हाला आयुष्य बी भरपूर दिलं गुरुजी. मला छान वाटले. डायरेक्टर आहेत मुलगा पण मालकरी आहे, किती आनंदाची गोष्ट आहे. वा छान छान. मायबापाची सेवा करत जा, मोठी ताकद आहे. एक पुरावा सांगतो मामा पुन्हा. पंढरपुरातल्या मालकाची धर्मपत्नी 7व्या अवतारात एका श्रीमंत माणसाने हरण केली. हरण हा शब्द जरा सुशिक्षित आहे, पळिली. हा. मालकिनीचं नाव सीता आणि चुकीचं काम करणाऱ्या नालायकाचं नाव रावण. मी नाही रावण म्हणत, रावणाला नालायक मी नाही म्हणत, पुराण म्हणते. इतका विद्वान रावण, इतका विद्वान, मीच सांगतोय. पण वारकरी संप्रदायानं बेदखल केला. प्रवचनकार महाराज, मला नाव लक्षात, यादव महाराज, आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण स्वतःची बायको सोडून जगात जी बाई दिसन तिला मायन बहीण म्हणत असेल तो जगातला एक नंबरचा महाराज आहे. आणि रावण या परीक्षेत नापास झाला. त्याला बायका 80,000 होत्या, 80,000. ज्यांच्या पत्न्यांचं वर्णन अष्टादश मालकांपैकी एका मालकानं करावा, 80 सहस्र सुंदरा कामिनी. आपल्या बायकासारखी नाही, पाहती कवडकड चलती बेताडाकड. मोठ्या नादात आल्यावर चहा केला आणि साखर टाकायची ती सरली. हो असे नाही. पुस्तकात स्वयंपाक शिकली, हवसन जावायला शिरा करायला गेली, शिऱ्यात टाकलं सगळं तूप टाकलं, रवा भाजला आणि पंख्यान पान उलटलं आणि हळदन भुरकी टाकली, शिरा नाही पिठलं नाही. अशी असेल का ती? एक बायको तर अशी होती, गरज नव्हती रावणाला कुटाणा करायची, या अंगाला आग लावून घ्यायची गरज नव्हती, इतकी बायको हुशार होती. यादव बुवा, आकाश बुवा, रावण मेल्याच्या नंतर आपल्या अगोदर नवरा जळू नये याच्याकरता नवऱ्याचं प्रेत इजवा म्हणून दुधाच्या धारा आलत्या. वक्षस्थळातून आलेल्या दुधाच्या धारा रावणाचा अग्नी विजित होत्या. जगात अशी बायको नाही कोणाला, जगात. पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशात अशी बायको नाही भेटली कोणाला. काय गरज होती आगाऊपणा करायची? आणि आईसाहेबांचं हरण केलं. हरण करता करता एक चूक केली. बा काही ना काही चोट्टे चुका करतेतच, म्हणून 4-5 वर्षाला का होत नाही त्या लोकायला कळतच. हो कळतच त्या लोकायला कळतं चुका करते ते.
आणि मग रावणानं काय चूक केली, सीतेला हरण करत असताना भगवे कपडे घातले. आणि संन्याशाला बाईचा काय संबंध आहे? ज्या गावात कोणालाच दिसत नाही त्या गावात चष्म्याचं दुकान कसं चलन? कोणालाच दिसत नाही तिथं चष्मे कसे चल इकते मला सांगा ना तुम्ही. अहो उग पेटून घेणे ते आगाव पण आहे ते, काय गरज आहे का त्याच्याहून? बरं भगवे कपडे घालून एखाद्या स्त्रीला जर सोडित असेल तर ती स्त्री सहमत असावं, ही रडू लागली ना. रडती ती अर्थी सहमत नाही, आणि सहमत नाही ती अर्थी नेणारा भंगिरी आहे. आणि म्हणून मध्ये एका पक्षानं अडविलं. ऋण सांगतो आणि नाचणंही सांगतो, एवढाच पुरावा मग पूर्ण इराम. मला सकाळी कौसडीला काल आहे, तिकडे आमच्या तिकडे कौसडी, मी राहतो त्याच्या पलीकडे अजून गाव आहे कौसडी नावाचं. बघ त्या पक्षाने अडवलं. रावण म्हणला तुझा ना आमचा काय संबंध आहे? चांगलं काम करण्यासाठी संबंध नाही ठेवला पाहिजे, चांगलं काम करण्यासाठी जात आडवी नाही आली पाहिजे. आहा कोणाचा आहे? चिखली रुतली ती म्हातारी आहे का तरुण आहे का धडधाकट नाही पाहती, रुतली ना उपसो बाहेर काढ तिला बाहेर. ती कोणाची आहे काय हे नाही बघायचं, काय नाही बघायचं. तुम्हाला एक सांगू का, कोंबडे सकाळी आरडतात त्याला काय म्हणतात? बाग देणे, आरवणे किंवा बाग देणे. मग पूर्वीच्या काळात घड्याळ नव्हते, कोंबड्यानी बाग दिला की जुनी माणसं काम करणारे उठायचे, टोपलं घ्यायचे, मालकाच्या गोठ्यातलं शेण काढायचे, घागर बकीट घ्यायचे, आडावरलं पाणी मालकाचं भरायचे, कोंबड्याने बाग द्याला. तर एक जण म्हणला ते कोंबडं मुसलमानाचे, आपल्याला नाही उठायचं. कोंबडं कोणाचं असू ते सकाळीच बाग देते ना, तुला उठण्याची संबंध आहे? काय करायचं त्याच्याहून? काही घेणं आहे का त्याच्याहून? एका माणसाला 100ची चिल्लर घ्यायची होती, 100 रुपयाची चिल्लर घ्यायची होती. ते म्हणलं चिल्लर द्या. मग त्यानं चिल्लर दिल्याच्या नंतर पैसे मोजले, 10-10च्या 10 नोटा. मग विचारलं तुमची जात काय? ते म्हणलं आमकी. म्हणलं का तुझे पैसे देऊन टाकले. एका बाईला पुरणपोळ्या करायच्या होत्या, पुरणपोळ्या. पोराला सांगितलं बाबा किलोभर गुळ घेऊन ये. ते बाबा दुकानावर गेला, आणि दुकानावर गेल्या किलोभर गुळ घेतला, 40 रुपये 50 रुपये काय असतील ते दिले, त्यानं 50 वापस दिले. आणि मग विचारलं तुमची जात कोण? म्हणले वाणी. तुमचे आजोबा बी वाणीच होते का? ते म्हणलं गुळ वापस दे. पुरावा आहे त्यासाठी. आपणा लागी काम वाण्या घरी, आपणा लागी काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती कुळ पुसो नये. किंवा काय नाही ना, आपल्याला गुळाची संबंध नाही, त्याच्या जातीशी काय घेणं. काही काम करताना जात पंथ श्रीमंती वैभव तारुण्य हे काही लक्षात आणायचं नाही. काम चांगलं असेल ते करीत राहायचं, त्याच्याशी काय घेणं ते नाही. एकादशी कोण धरतंय? हिंदूचे लोक. जात नाही सांगायचे, हिंदूचे लोक. ठीक आहे. फळ कोण जास्त इकित गाऱ्याव? हो. मग एखाद्या केळात 17 भाईगावसाला का? एखाद्या सफरचंद मध्ये आकाश महाराज अख्तर भाईगावसाला का? हा? एखाद्या सीताफळात चाऊसमिया दिसला का? इकले कोणी? ते आहे ना. आपल्याला व्यवहाराशी बाकीच्या गोष्टीची काय घेणं त्यानं? काही संबंध आहे का त्याच्याशी? आपल्याला काय करायचं त्याच्यावर? आता पंढरपुरात तीर्थाव दुकानं टाकली असतील आपल्या लोकांना. याच्या अगोदर कुंकू कोणी कित होतं? तांबोळी. आणि तांबोळी कोणाची जात आहे? मुसलमानाची. ती इतकी तांगाला लावू देत नाही. पण कुकू कोणी विकणार? ती. आपल्यात लावायचं असून तर लाईत नाहीत. हो. आणि लावलंच तर इथं लावितात. वरी का कोंबडी बसवायची गांडे घोळायला? म्हणजे काही दम नाही सप्त्याला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला. तुम्ही काय करता माहिती का? महाराज आणता, त्याला खपक्या पाकिट देता, त्याला मोठं करता. तुम्ही जशाल तसेच. काय घेता तुम्ही त्याच्यातलं? काय घेता? एका सप्त्यातून काहीतरी 4-2 लोकांना, 4-2 बायकांना, 4-2 मुलांना गुण आला पाहिजे. 5-25 बायकांना तंबाखू सोडावा. हा, चालू कीर्तनातून पिशी काढी ती की लगेच. काय बोलतो माय महाराज, काय तू ह्या पापानं जळून जाचा महाराजन, काय बोलतून काय सांगायली दोरके. काही आपलं सोंग जाऊ द्या. यायचं एका भागवतकाराच्या सोबतचा माणूस पाहिला मी. चालू भागवतात धोत्राच्या खालून तंबाखू चोळीत होता. चालू भागवतातून. त्या भागवतकाराला आणि त्याच्या संघच्या लोकायला स्वतंत्र नरक करीन पंढरपुरातला मालक. स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र. तुम्ही यजमानाच्या डोळ्यात माती टाकताल, पण परमेश्वराच्या डोळ्यात माती नाही टाकायची ताकद. देवाच्या डोळ्यात नका माती टाकू. उभा संसार पकून देईन ते. उभा. इतका नालायक पण, इतका. इळभर फवारा घेतल्यावर 500 भेटत येत. दिवसभर 8 घंटे फवारा घेतला ना 500 रुपये भेटत येत.
भाकरी कोणाच्या असतात त्याला? त्याच्या घरच्या. त्याच्या घरच्या असतात, त्याच्या घरच्या असतात. आकाश महाराज कोणताही नोकरीवाला असू द्या, शासन पगार देत असेल, भाकरी कोणाच्या असतात? घरच्या. आपल्याला पाकिट लोक देतात, भाकरी कोणाच्या येतात? त्यांच्याच आहेत का नाही? मग जरा जोरा लाजा वाटायला पाहिजे की नाही आपल्याला? पगारही त्यांचाच, भाकरी त्यांच्या. आपण नाही तंबाखू खाल पाहिजे, नाही गुटखा खाल पाहिजे, नाही बिड्या वडायला पाहिजे, नाही सिगारेटी वडायला पाहिजे. मला असं वाटतंय जगात 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 असं क्षेत्र नसेल की ज्याच्यावर ओळख पाळख नसताना आदर करणारं क्षेत्र फक्त हे. एवढं मोठं क्षेत्र ते म्हणजे पारमार्थिक क्षेत्र आहे. अर्थशास्त्राचा नियम आहे, तुमचा पाहुणा जरी आला असेल तुमच्या घरी तर त्याच्या वैचारिक पातळीनुसार तुम्ही त्याला स्वयंपाकघराकडे नेता. त्याची वैचारिक पातळी रामदासराव जर व्यवस्थित नसेल तर त्याला बैठकीत चहा पाजता. हा नियम आहे, नियम आहे, नियम आहे, नियम. महाराज नेत नाहीत तुम्ही, पाहुणे नेत नाहीत. महाराजाला पाय झाला कुठं नेल तर? किती ताकद आहे संप्रदायाची, किती मोठी शक्ती आहे. म्हणून नीट वागलं पाहिजे. विठाला 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 विठाला. आकाश मार्गाने घेऊन जात होता, नाही बघायचं. भगव्या कपड्यात एक व्यक्ती गुरुजी बाई घेऊन जातो. एका पक्षाला कळालं, त्यानं विचार केला आपल्या देवानं ताकद दिली, याला नेऊ द्यायची नाही. पक्षी काय सामान्य नव्हता हो, त्याचं कुळलंय भारी होतं. आणि चांगल्याच्या सानिध्यातली माणसं चांगलेच असतात. त्याचा बाप इतका अधिकारी होता, त्याच्या बापानं सूर्याचा रथ हाकावा. त्याचं नाव होतं अरुण. बापू प्रमाण असू द्या, वेळ फार झालाय. या पक्षाच्या बापाने रथ हाकल्याशिवाय आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि सकाळच्या काकड्यात त्याचं नाव आहे. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा. आकाश बुवा अरुणाचं नाव काय मोठं अरुण. आणि ज्यानं जगाची मालकीनी एक मूर्ख व्यक्ती नेत असताना त्याला अडवलंय, त्याचं नाव आहे जटायू. याचा चुलता माहिती तुम्हाला? आपल्याकडे चुलत्याला काका म्हणतात. जटायूचा काका किती मोठा होता सांगू? मंत्र्याकडे पिया असतो, माहिती ना तुम्हाला? मंत्र्याकडे पिया असतो. पियेला हातात घेतल्याशिवाय मंत्री भेटतच नाही. त्याच्या विरोधात जाता येत नाही, जाता येत नाही, जाता येत नाही. आम्ही जर लवकर आलो तर आमच्या दर्शनाची व्यवस्था, कुलदेवतेची आमच्या दर्शनाची व्यवस्था आकाश महाराजांनी केली होती. सांगितलं कोणाला असेल? चहा ऐकणाऱ्याला का? देवाच्या जवळच्याला सांगितलं का नाही? महाराज येतील, आले तर त्याला दर्शनाला न्या. देवाच्या जवळचा, मंत्र्याच्या जवळच्या किंवा काय असतील एखाद्या मोठ्या माणसाचे, त्यांच्या सानिध्यात मोठी लोक असतात. या अरुण असा याचा जटायूचा काका पंढरपुरातल्या मालकाचा पिये. त्याला भेटल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरून या नाचे न गरुड पारी, कान धरून या नाचे न गरुड पारी. त्याच्या पुढे कान धरल्याशिवाय ते सांगतच नाही मालकाला याला जवळ घ्या म्हणून. इतकी पावर आहे हो. आणि किती मोठ्या मालकाचा पिये सांगू? तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आबळे. पुन्हा एक सांगू? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन. तुम्ही मला पाहता, मी तुम्हाला पाहतो, मी बोललेलो तुम्ही ऐकता. ही आपली शक्ती नाही. त्यानं मेमरी कार्ड काढून घेतलं बाळ्याचं की लगेच बाळ्या बसवावं लागणार. नाही, तुम्हाला बी एक दिवशी बसायचंच. लगेच व्हॉट्सअपला जायचं, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वाच्या मालकात विलीन, की लगेच एक जण टाकतो गेले दिगंबर. हे कोणाला टाकायचं नाही, अधिकारी व्यक्ती गेला तरच टाकायचं आहे. हो, कोणाला नाही टाकायचं. नियम काय माहिती? माणूस मेल्याच्या नंतर पत्रिका छापायला जाणारा अक्कलवान असला पाहिजे. सौभाग्यवती स्त्री गेल्याच्या नंतर पदव्या 3, आपण एकच टाकतो सौभाग्यवती, अजून 2 पदव्या आहेत घरी गेल्यावर पहा. पण मालक मृत्यू पावल्याच्या नंतर एखादी स्त्री जर मृत्यू पावली, गंगा भागीरथी मालकान डोक्यावर घेतली. मागच्या कीर्तनात सांगितलं होतं. इथे एक जणांना माईक घेऊन घेतलं होतं की पती वारल्याच्या नंतर त्या स्त्रीनं कुंकू लावायची. चर्चा झाली या कीर्तनात. माईकवर बोलत होती एक व्यक्ती. माझ्या पक्क लक्षात आहे. माझं मेमरी कार्ड चांगलं आहे म्हणून तर मी बारका मोबाईल वापरतो, कारण हे 100-200 GB आहे ना, त्याच्यामुळे मला काही ते. आणि काय
आपण का नोकरीला आहेत का काय, आपल्याला टपाल द्यायचा का काय द्यायचा काय की नाही त्याचं जाऊ द्या तिकडे. तुम्ही वापरतात चांगली गोष्ट आहे, फक्त त्याच्यातलं चांगलं पाहत जा ही तुम्हाला विनंती. लॉक लावून बायको जवळ देत नाहीत, देतात ती नुसताच पाहती, तिला माहीतच नाही सोमळ्यानं लॉक लावलंय म्हणून. ते नवऱ्याला सांगायचं लॉक उघडून महिनाभर माझ्याकडे मोबाईल दे, त्याच्यातला सगळा करता तिला कळतोय विठाला 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 मोबाईलची गरज आहे त्याबद्दल विषय नाही. प्रसंग सुरू झाला की बापू मोबाईल पाहतात आणि त्याच्यातलं कडवं काढतात. किती काळाची गरज आहे. अभंग घेतलेला कुठल्याही भजनाला सांगायची गरज नाही. मोबाईलवर गाथा ॲप आहे, बघा ना तुम्ही, चांगल्या कामाकरता गाथा पहा. जर पक्वद्या महाराज बोलत असताना व्हॉट्सअप खेळत असेल आणि महाराज बोलत असताना जर भजने व्हॉट्सअप खेळत असेल तर ते तर नरकाला जातील, पण स्वर्गाला गेलेले त्यांचे पूर्वज पण नरकाला जातील. विठाला 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 कीर्तनात पाहतो. आज तुम्ही उभ्यान वाजवायला बऱ्याचपैकी मी बसलेला असल्यामुळं, मग त्या अपघातामुळे बसतोय ना, माझं वय नाही बसायचं. तर कीर्तनकार बोलत असताना बऱ्यापैकी पक्वादे असे पुढे मोबाईल घेऊन व्हॉट्सअप खेळत आहेत, आहे का नाही. हा अपमान कीर्तनकाराचा नाही आकाश महाराज, हा अपमान काशीतल्या मालकाचा आणि पंढरपुरातल्या मालकाचा आहे. हा, पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे. कोणाला कोणाला तुम्ही, अहो ज्याच्या नावावर भाकरी खातो त्याच्या कीर्तनात आम्ही व्हॉट्सअप खेळायचं. आमच्या आवताचं जानोळं मोरडं, कालच सांगितलं मी कीर्तनात. जानोळं मोरडं, जानोळं कळतंय, जानोळं मोरडं 2 पाटी पाळी राहिली होती. गड्याचा फोन आला आणि शेत आमचं ते जर लांब आहे 2-3 किलोमीटर गावापासून, न्यायला आणायला त्याला वेळ गेला असता. आणि आभाळ आलेले म्हणले ते तण वर येईन धन मातीत जाईन. ते म्हणलं शेजाऱ्याला आऊत मागा, गेलतो म्हणला, दिलं नाही त्याने. शेजारी मोठा माणूस होता, 150 एकरवाला. मी म्हणलं आता जाऊन सांग की बाळू महाराजाच्या शेतात आऊत आणतो. वापस केलं तर त्याला आधी गेल्याबरोबर सांगितलं, म्हणले दादा बाळू महाराजाचा मी गडी आहे आणि त्याच्या आवताचं जानोळं मोरडे ना आऊत पाहिजे इकडे. आता जर तुला आऊत दिलं तर आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेलं आहे. भरणं कळतंय ना, शेवानी करळ, जिनच्या पॅन्टीवाल्यानं काय ना माना हलवायच्या. हां, फक्त अजून यायला कळतंय. तुम्ही आपलं जिनच्या पॅन्टीवाल्यानं बहिऱ्या माणसासारखं काम असतंय. बहिरे पुढचं हसल्यावर एकदा हसत येत आणि एकदा कळाल्यावर एकदा हसत येत. ते काऊन हसले म्हणून हसायचं नाही, हसावं म्हणतील हे येड आहे, आणि ते कळाल्यावर एकदा हसत असते. तसं नाही करायचं. मग शेव करळ बैलाच्या उंचीवर असते. मग मी दिलेला आऊत तुमच्या बैलावर शेव करळ होईल, त्याच्यापेक्षा आऊत आमचंच नाही आणि बैल आमचेच नाही, येठणं आमचंच नाही. तर आमचं गडीलंही चालू होतं. मी इतका चालू म्हणले होते, किती चालू असेल त्याचा विचार करा. माझ्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्ही किती चालू आहेत तुमचे चेहरे पाहिल्यावर कळतं गडे. चालूचं कीर्तन ऐकणारे सुद्धा हे कसे बंद दिसतील, चालूच तुम्ही पण. आमचं गडीलंही चालू. ते म्हणलं दादा तुमच्या बैलाला मका लागते, आमच्या इथं वाळला कडबा आहे. मग नीला मका कापून यानं तितकीच संधी पाहिली आणि त्याच्या इथं एक कस्तुरीने एक मंजुळा होती, म्हणजे वघारी. वघार नाही कळाली, म्हशीची पोरगी. तुमच्याकडे काय म्हणतात म्हशीच्या लहानायला? रेडी रेडी पारडी. हां, 2 पारड्या होत्या, एकीचं नाव मंजुळी आणि एकीचं नाव कस्तुरी ठुलतं. त्यानं 60 भर मका कापून नेली, त्याच्या बैलाला इतकीच टाकली आणि 2-3 दिवस म्हशीला पुरली. दृष्टांत संपला. 150 एकरवाल्या माणसानं आऊत बायला सगळं दिलं. कोणाचं नाव ऐकून? गिरगावकराचं. तर गिरगावकराला मोठे पण कोणाच्या नावामुळे? ह्या मालकाच्या आणि पंढरपुरातल्या मालकाच्या. मग बाळ्याच्या नावावर नुसता पंढरपुरातल्या मालकाचं नाव घेतो, तर बाळ्याच्या नावावर 150 एकरवाला आऊत देतोय, तर पंढरपुरातल्याच्या नावात ताकद किती असेल याचा तर विचार करा ना तुम्ही. ह्या मालकात ताकद किती असेल याचा विचार करा ना. काय पॉवर असेल या नावामध्ये, काय शक्ती असेल या नावात. मोठी माणसं मोठी असतात. चला, अडवलं. अडवल्याबरोबर रावण थोडासा विरोधात गेला. जाऊ द्या, पण रावण हुशार होता. त्याला माहित होतं यांना असं वरबायड की एखादं नख जरी इथं लागलं तर आपलं रामनाम सतैन मेलं का जिथे, त्याच्या इथं मरण होतं. मग कपटात घेतलं थोडंसं, पंख उठ पिले. सगळ्यांना ज्ञानी रामायणातला प्रसंग आहे. आणि रावण निघून गेला. पण रथात बसलेली माऊली फार अधिकारी आहे, ती जगाची मालकीण आहे. तिनं सांगितलं बाळा मी जे नाव घेते त्या नावाचं भजन करते, तुझ्यासाठी धावत येईल. आणि रावण निघून गेल्याच्या नंतर तो राम राम म्हणत होता. एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. पाखरू कुठं भजन म्हणत असते का? त्याला अक्कल असावा. माझ्या तुकोबरायच्या भजनात दगडाचे टाळ स्वरात गात होते. स्वरात आवाज येत होता, दगडाच्या टाळामधून किंवा पक्षीही सुस्वरे आळविती. पक्षी सुद्धा स्वरात राग गायचे. स्वरात कोणाची ताकद?
तुकोबारायची. तुकोबाराय कोणाचे भक्त? पंढरपुरातल्या मालकिनीचे आणि मालकाचे. मग तुकोबारायत जर एवढी शक्ती, तर तुकोबाराय ज्यांचं भजन करते त्या मालकिनीत ताकद कमी असेल का? का नाही जटायू भजन करायचा? आशीर्वाद देऊन टाकला, म्हण तू भजन म्हण. निघून गेले आणि तो भजन म्हणत होता. जगाचा बाप धावत आला, शेवटचा पुरावा धावत आला. तसे 11 वाजले असतील, आता होऊन गेले 11, 10. बरं, 10 मिनिटात संपू. मला वाटतं 11 वाजल्या मागच्या 2-3 जणांना उठायला पाहिजे होतं, म्हणजे मला अक्कल आली असती. खाली खाली बसला जगाचा मालक, खाली खाली. आमची इथे एक बाई लग्नाला आली, नवरा बायको दोघं आले. तर लग्न होतं त्याच्या गड्याच्या पोरीचं, गड्याच्या पोराचं. आता गड्याच्या पोराचं लग्न लागलं शेतात, झाडाखाली. ती ज्याची पोरगी केली ते दुसऱ्याच्या शेतात होतं उसाला पाणी भरायला. मग जांभळी खाली लग्न लागल्यावर ही नवरदेवाच्या बापाची मालकीन. जांभळी खाली लग्न म्हणल्या 22,000ची पैठणी होती. हिला वाटलं खाली बसल्यावर कुसलं लागतील, माती लागेल, उभीच राहिली. 9 घंटे उभीच. घरी आल्यावर ताठूनच मेली. लगेच निरोप आला, मालकीन मेली म्हणले. ताटलीन ती 9 घंटे उभीत न, फक्त 22,000च्या पैठणीसाठी. पैठणी नेसायला कोणी शरीर दिलंय? त्या मालकानं. तो जंगलात खाली बसलाय, जंगलात. जीवा तळी अंथरी तू, जीवा पुला वाट कृपेची करी तू. काय काय ताकद आहे हो. भक्तासाठी इतका लहान होतंय की बघायचं. खालीच बसला, खाली बसल्याच्या नंतर दर्भ आणलं, दर्भ खाली टाकलं, त्याच्यावर जटायू उचलून टाकला आणि जटायूचं डोकं मांडीवर घेतलं. ऋण सांगतोय आणि नाच नाही सांगतोय, दोन्ही बी. जाऊ द्या 10 मिनटं, जायचं दूर. पण आता जाऊ द्या, पुढची 20 मिनटं सेवा सिद्धेश्वर मालकाची, अगोदरची सेवा गावकऱ्यांची, आणि त्यातली त्यात यजमानाची. यजमानामुळं इथं आलोत ना आपण, भाऊसाहेबामुळं. मांडीवर डोकं घेतलं, रक्तानं लोक लाल झालेलं होतं. तोंड पुसलं कशानं असेल? उपरणे ना. आणि उपरणं कुठं होतं त्याचं? त्याला धोतरत नव्हतं, तर उपरणं कसं? वलकल्ले घातली होती ना, वलकल्ले. पण व्रतस्थ माणसं दाढी करत नाहीत, कटिंग करत नाहीत, नख काढत नाहीत. त्याला 14 वर्षाचा व्रतस्थ होता ना तो. डोक्याच्या जटा सोडल्या आणि जटेनं जटायूचं तोंड पुसलं. जटा सोडल्या, जटा डोक्याच्या, आणि जटेनं जटायूचं तोंड पुसलं. आणि मग विचारलं, बाळा हे तुझे हाल कोणी केले? विचारलं, मालक तुम्ही कोणीकडे आहेत? काही नाही म्हणले, माझी धर्मपत्नी हरण पावली, या दिशेला एका राजाने नेली. कोण राजा होता, काय होता, बाकी काही विचारू नका म्हणले. आता मला बोलायचं नाही. का नाही बोलला माहिती आहे का? नययोगियाच्या ध्याना किंवा नाना साधनाच्या केल्या खटापटा. जपी तपी योगी संन्यासी नाना प्रकारचे बेजार आहेत, तरी स्वप्नात नाही. आणि पाखराला जगाचा मालक भेटलाय, बोलण्यात टाइम कशाला घालायचा? त्याच्याकडे पाहत पाहत मरायचं. त्याच्याकडे एकदाच पाहून डोळे झाकून एक मेली, तर उजव्या हाताला माती केली. तिचं दर्शन घेतल्याशिवाय त्याचं दर्शन नाही. तिचं नाव कानोपात्रा. एकदाच पाहिलं, एकदाच. इतकी पाहण्याची ताकद आहे. तर याने विचार केला, आपण याला पाहता पाहता प्राण सोडा. तर जगात रामायणात प्रसिद्ध झाला, तो पुराणात प्रसिद्ध झाला. सामान्य ताकद आहे, प्राण सोडा. मालकानं तितक्या नाही सोडलं, लाकडं जमा केली, चिता रचली, चंदनाची लाकडं जमा केली, त्याच्यावर दर्भ टाकला, दर्भावर जटायू ठेवला, जटायूवर पुन्हा दर्भ टाकला, दर्भावर पुन्हा लाकडं टाकले. पाणी कोण पाजलं माहिती आहे? जटायूनं. चुलत्याला जर पाणी पाजायची वेळ आली असेल ना, चुलत्याला कोणी नसेल तर प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजित नाहीत आपल्याकडे. इतके हरामखोर माणसं आहेत. मी कितीतरी महाराष्ट्रात घटना घडलेल्या पाहिल्या. काही काही मात्याला पण हजर होतो. किती गाव पाहिलेत मी, किती गाव पाहिले. माझ्या गोळ्या थोड्या संपल्यात. चालू पाणी पाजायच्या दिवशी बाईनं बॉन्डवर अंगठा देऊन 10 एकर जमीन लिहिली, तेव्हा चुलत्याला पाणी पाजण्यासाठी पुतण्यानं शर्ट काढले. इतका हरामखोर पुतणे जगात खूप पाहिलेत, खूप खूप पाहिलेत, खूप. काय घ्यायचं होतं जटायूकून देवाला? त्याला प्रपंचात आलेलं संकट होतं, तरी पळसाच्या धोरणात पाणी आणलं, स्नान घातलं, पाणी पाजलं, अग्नी तयार केला. त्या अग्नीला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. भडाग्नी नावाचा अग्नी दिला. दुसऱ्या दिवशी अस्थी उचलल्या, बाजूच्या तीर्थात अस्थी समर्पित केल्या आणि त्याच जागेवर बसले. प्रांतातले ऋषीमुनी बलिले. भगवंत दर्भाची चटई केली, त्याच्यावर बसला. दर्भाच्या अंगठ्या घातल्या. पक्षाच्या दिवशी अंगठ्या घालत असते आकाश मला. दर्भाच्या अंगठ्या घातल्या, दक्षिणेकडे तोंड केलं आणि 3 दिवसासाठी जटायूसाठी तर्पनिधी केला. पक्षी आहे याचा विधी कोण करीन? कर्ज कोणतं होतं सांगू तुम्हाला? जगाच्या मालकीनीवर आलेलं आभरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या शरीराच्या प्राणाची आहुती दिली. हे 1 नंबरचं कर्ज आहे. जगाच्या मालकीनीवर आलेलं आभरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचा बलिदान दिलंय.
हे कर्ज देवाच्या डोक्यावर आहे म्हणून हे बाकीचा विधी केलाय. म्हणून नाचे मागे मागे इतक्यांना का संपू. मग गेले राजा रावणाला मारले. राजा रावणाला मारल्याच्या नंतर बिभीषणाला राजा केलं आणि राजा केल्याच्या नंतर 14 विमानापैकी त्याने एका विमानात बसलं. त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. कामयुग विमानामध्ये प्रभू रामचंद्र बसले, सीताई साहेब बसल्या. निघालं ते विमान. जाता जाता बिभीषणानं सत्कार केला. त्या सत्कारातला हार होता सुवर्ण कमळांच्या फुलाचा. तो हार होता सुवर्ण कमळांच्या फुलाचा. तो सुवर्ण कमळाच्या फुलाचा हार गळ्यात घेऊन जगाचा मालक अयोध्येकडे विमान जात होतं. विमान चलता चलता एका डोंगराच्या भागात एका जंगलात विमान थांबवलं. सीताई साहेबांनी विचारलं, को तिजा यत क्रिया अयोध्या नास्तितेषु हो यस्तापयामी किमहा वायुरसुवेगच्च जायते. आकाश मार्गाने जात असताना आपला पंथक्रमत असताना अयोध्येतले जन आपली वाट पाहतात. कशा करता इथे विराम घेता. ऐक सीते ऐक. थांबलं विमान आणि गळ्यातल्या एका हाराचं एक फूल तोडलं आणि ते फूल वरून खाली टाकून दिलं. टाकलं ते फूल खाली. सीताई साहेबांनी विचारलं, मालक विमान थांबलं याबद्दल शंका होती. आता दुसरी शंका आली, आपण सुवर्ण कमळाच्या फुलाच्या माळीतलं एक फूल खाली का टाकलं. तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, ऐक सीते, ज्या वेळेला तू पर्णकुटीत होतीस. पर्णकुटी कुठे होती माहिती होती ती? कोण्या जिल्ह्यात? नाशिक जिल्ह्यात. आपल्याला माहीत असा जात्यावर गाणं म्हणत होती आमची ते एक म्हातारी. तिला माहीत होतं ते जात्यावर गाणं म्हणायची. चांगल्याचं म्हणलं पाहिजे बरं, गाणे कीर्तनात म्हणू नये, पण चांगल्याचे उद्गार काढले पाहिजे. गाणे चांगले ऐकायची क्षमता. ऐकत जा ना. पडरं पाण्या ऐका नाही. टोपी घातल्यावर मी कसा दिसतो हे काय ऐकायचं तुम्ही. तू कसा दिसतो, बायको कदरली तुला ना असा दिसतो, कसा दिसतो तू. चांगलं ऐकलं पाहिजे. काय गाणं म्हणायची ती? नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान. डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान. ज्याला पुराण पाहायला भेटलं नाही याच्यावरून कळन की प्रभू रामचंद्राने गुंफा बांधली होती. पण काही नाही म्हणायचं भास्कर. चांगलं म्हटलं पाहिजे परंपरेचं आणि सांगितलं पाहिजे गाणं बरं का. हो, निदान लोकायला तरी कळा जा हे गाणं म्हणलंय म्हणून. आपल्या परंपरेचा अपमान होत असतो दाबून ठेवलं की. अभंग एखादं शपक म्हणलं तरी आपण सांगायचं नागपूर प्रतीतला आहे. हो, काय काय नाकात काढ्या लगेच घालतात. हा अभंग शपक आहे, सुमळ्या गाण्यापेक्षा चांगला आहे ना. असू द्या शपक, पण अभंग आहे तो गाण्यापेक्षा चांगला आहे ना. त्या पर्णकुटीतून तुला आहे का दुष्ट व्यक्तीने हरण केलं. नाव घेऊ नका प्रभू, ऐक पुढे. पण आकाश मार्गाने जाताना तुला मदत कोणी केली? एक पक्षी होता सीते. त्या पक्ष्याचं नाव होतं जटायू. आणि त्या जटायू नावाच्या पक्ष्याने इथेच प्राण सोडा. त्याचा इथं अंत्यविधी केला. ती ही जागा आहे म्हणून त्याला आदरांजली तिळांजुळी म्हणून मी माझ्या गळ्यातलं सुवर्ण कमळाच्या माळेतलं फूल त्याच्याकरता समर्पित करतोय. सीताई साहेब धाय मोकलून रडत होत्या. दृष्टांत संपला. सज्जनांनो, जगाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्यासाठी प्राण दिलाय याला बलिदान म्हणतात. याला बलिदान. हे किती मोठंच कर्ज आहे. आणि हे कर्जातून मुक्त होण्यासाठी पक्षाचा विधी केलाय याला नाचणं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपोलिया विढोबा रखुमाये.